मग ह्या कॉन्स्टिपेशनची कारणं काय-काय आहेत? तर आजकाल ज्या प्रकारे ना, सगळ्यात पहिलं म्हणजे की तुमची लाईफस्टाईल करेक्शन हे कॉन्स्टिपेशनचं पहिलं उत्तर आहे. बरेच जण रात्री जागतात आणि सकाळी उशिरापर्यंत झोपून राहतात. त्यांच्यामध्ये काय असतं, जो वेग येतो ना, तो निघून जातो मलाचा. कारण मलाचा वेग येण्याची एक विशिष्ट वेळ असते. प्रकृतीनुसार ती प्रत्येकामध्ये बदलू शकते. पण ती एक वेळ प्रत्येकाच्या शरीराची ठरलेली असते, ज्याला बायोलॉजिकल क्लॉक असं म्हणतात. म्हणजे काहींना सकाळी 6 वाजता वेग असतो, काहींना 5 वाजता येतो, काहींना उठल्या-उठल्या लगेच वेग येतो. तर अशा प्रकारे वाताच्या काळामध्ये शक्यतो वेग हा येत असतो बऱ्याच जणांना आणि ती वेळ आपल्या शरीराची ठरली असते. तर त्या बायोलॉजिकल क्लॉकचा रिस्पेक्ट केला पाहिजे. बऱ्याच जणांचं काय होतं, की त्या शरीराची वेळ असते सकाळी 6 वाजता पोट साफ होण्याची. पण लोकं झोपून राहतात आणि मग तो वेळ तो जो हे आहे वेग आहे आलेला, तो निघून जातो. कारण तुम्ही जेव्हा म्हणाल तेव्हा तर तो येणार नाही, हो की नाही? तर अशा प्रकारे बेसिक कारण पोट साफ न होण्याचं असतं ते म्हणजे की आपण आपल्या शरीराचं घड्याळ नीट पाळत नाही. त्याची जी हाक असते ती नीट ओळखत नाही. दुसरं म्हणजे की जे खूप जड पदार्थ खातात, मैद्याचे पदार्थ खातात, त्यांना सुद्धा पोट साफ व्यवस्थित होत नाही.